Good morning. Today we learn chapter number 6, factorization of algebraic expression. In that chapter we will learn two formulas. Which formula? So find out the factors of a cube plus b cube. And a cube minus b cube. Okay? So just listen. To find out the factors of that a cube plus b cube and a cube minus b cube, there is a formula. A cube plus b cube is equal to, आता याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायला शिकवतो बघा. क्यूब झाकून ठेवायचं. a minus b is there. बघा a minus b. It is a cube of first difference between two cubes. Difference between two cubes, difference sum of two cubes. किंवा प्लस घ्या. a plus b सेकंड ब्रॅकेट मध्ये पाहिले याचा स्क्वेअर प्लस a म्हणून मायनस प्लस a म्हणून मायनस मल्टिपल ऑफ फर्स्ट अँड सेकंड आणि शेवटी परत प्लस. परत पहा क्यूब झाकून ठेवायचा आहे. इट इज अ क्यूब ऑफ टू नंबर्स, सम ऑफ क्यूब ऑफ टू नंबर्स a plus b याचा स्क्वेअर करायचा प्लस a म्हणून मायनस मल्टिप्लिकेशन दोघांचा आणि शेवटी दुसऱ्याचा स्क्वेअर. समजा a क्यूब मायनस b क्यूब असेल. क्यूब झाकून ठेवला. बघा आता पहिल्याचा स्क्वेअर मायनस आहे म्हणून प्लस दोघांचा मल्टिपल आणि प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर. दीज आर द फॉर्म्युलेज. पाठ करायची गरज नाही, लक्षात कसं ठेवायचं बघा. a प्लस b पहिल्याचा स्क्वेअर प्लस आहे म्हणून मायनस मधला साइन फक्त चेंज करायचं. दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्याचा प्लस शेवटी प्लसच आहे बघा स्क्वेअर ऑफ सेकंड. ओके. आता या ठिकाणी फॉर्म्युला कसा भेटला याच्या खोलात काय आपण जाणार नाही. आपण याच्यावरची उदाहरण घेऊयात. ऍक्च्युली उदाहरण नंबर 1 x क्यूब प्लस 27 y क्यूब 8p क्यूब 125 q क्यूब m क्यूब 1/64 m क्यूब p cube plus 125 m cube minus 64 x cube minus 1 x cube minus 8y cube 27p cube minus 125 q cube. अजून काही गणित घ्यायची आपल्याला ती नंतर पाहूयात. सो लिसन केअरफुली. नाउ वी स्टार्ट सॉल्व द एक्झाम्पल्स. बघा परत सांगतो बघा. पहिल्याचा क्यूब प्लस दुसऱ्याचा क्यूब आहे. सम ऑफ टू क्यूब्स a प्लस b पहिल्याचा स्क्वेअर प्लस मायनस दोघांचा गुणाकार दुसऱ्याचा स्क्वेअर डिफरन्स ऑफ टू क्यूब्स a मायनस b झालं की पहिल्याचा स्क्वेअर मायनस म्हणून प्लस दोघांचा गुणाकार दुसऱ्याचा शेवटी ऑलवेज प्लस आहे. मधल्याचं फक्त साइन चेंज होते ते याच्यावर डिपेंड आहे. बघा हा p क्यूब हा 5 चा क्यूब आहे. आपल्याला क्यूब माहित पाहिजे. 1 चा क्यूब 1 2 * 2 * 2 म्हणजे 8 3 चा क्यूब 27 4 चा क्यूब 64 5 चा क्यूब 125 6 चा क्यूब 260 7 चा क्यूब 343 8 चा क्यूब 512 9 चा क्यूब 729 आणि 10 चा क्यूब 1000. हॅलो निदान 10 पर्यंत तरी सगळे क्यूब माहित पाहिजे. ओके. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस टू सॉल्व द एक्झाम्पल्स. ओके. आता listen. p चा क्यूब इट इज अ स्क्वेअर क्यूब ऑफ 5. ओके. क्यूब झाकून ठेवायचं आहे. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये काय p प्लस 5 बरोबर. सेकंड ब्रॅकेट मध्ये बघा पहिल्याचा स्क्वेअर p चा स्क्वेअर प्लस आहे म्हणून मायनस
दोघांचा गुणाकार 5 इंटू पी 5p एक स्टेप वाढ वाटलं तर आपण मायनस p इंटू 5 आणि प्लस 5 स्क्वेअर p स्क्वेअर मायनस 5p 5 स्क्वेअर 25 इट इज m क्यूब हा 4 चा क्यूब आहे बघा क्यूब झाकून ठेवा m मायनस 4 m स्क्वेअर मायनस आहे म्हणून प्लस m इंटू 4 आणि 4 स्क्वेअर m स्क्वेअर प्लस 4m 4 चा स्क्वेअर 16 परत पहा x क्यूब मायनस 1 क्यूब x मायनस 1 स्क्वेअर ऑफ फर्स्ट मायनस आहे म्हणून प्लस x इंटू 1 शेवटी प्लस स्क्वेअर ऑफ 1 इट इज 1x and square of 1 is 1. In that example, 8 is the cube of 2 and p cube is the cube of p. So 2p bracket cube minus 27 is the cube of 3 and q cube is the cube of q. बघा हा 2p ब्रॅकेट क्यूब आहे आणि हा 3q ब्रॅकेट क्यूब आहे क्यूब झाकून ठेवा क्यूब झाकून ठेवल्यावर काय राहील 2p 3q 2p 3q पहिल्याचा स्क्वेअर मायनस आहे म्हणून प्लस दोघांचा गुणाकार 2p इंटू 3q आणि शेवटी 3q चा स्क्वेअर 2p 3q आता ब्रॅकेट स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 आणि p चा स्क्वेअर p स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 p चा स्क्वेअर p स्क्वेअर प्लस 2 3 जा 6 p क्यूब 3 चा स्क्वेअर 9 आणि q चा स्क्वेअर q स्क्वेअर इज दॅट क्लिअर कळलं किती सोपं आहे बघा हा x क्यूब आहे प्लस हा 3 चा क्यूब आहे बघा आणि हा y चा आहे म्हणून याला ब्रॅकेट घालायचं आता बघा क्यूब झाकून ठेवा x प्लस 3y x चा स्क्वेअर प्लस आहे म्हणून मायनस x इंटू 3y दोघांचा गुणाकार प्लस याचा स्क्वेअर आहे दोघं आहे म्हणून ब्रॅकेट घालतो x स्क्वेअर मायनस 3xy प्लस 3 चा स्क्वेअर 9 आणि y चा स्क्वेअर y स्क्वेअर बघा हा एक 2 चा आहे हा p चा प्लस हा 5 चा आहे हा q चा आहे हा 5 चा क्यूब आहे हा q चा क्यूब आहे क्यूब झाकून ठेवा 2p plus 5q 2p plus 5q पहिल्याचा स्क्वेअर प्लस आहे म्हणून मायनस 2p into 5q प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर टू चा स्क्वेअर 4 p चा स्क्वेअर p स्क्वेअर 2 5 10pq प्लस 2 चा स्क्वेअर 25 आता m क्यूब प्लस आता बघा हा 1 कोणाचा क्यूब आहे 1 चा क्यूब आहे बरोबर हा 4 चा आहे m क्यूब m चा आहे म्हणजे याला ब्रॅकेट घालावं लागेल बघा हे ब्रॅकेट मध्ये घेतलं that term right in the bracket it is the cube of 1
upon it is a 4 and it is a m. So 1 upon 4m bracket cube. So now in first bracket cube झाकून ठेवा. क्यूब झाकल्यावर m राहील. इकडे राहील 1 upon 4m m square plus minus m into 1 upon 4m plus 1 upon 4m हे दोन तीन आहेत म्हणून ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा ब्रॅकेट असाच m स्क्वेअर m m गेले 1 upon 4 प्लस 1 चा स्क्वेअर 1 4 चा स्क्वेअर 16 4 चा स्क्वेअर 16 आणि m चा स्क्वेअर m स्क्वेअर m square minus m get cancel 1 upon 4 plus 1 square of 1 is 1 4 is 16 and m square as it is. Again listen, x cube minus it is a cube of 2 2i is a cube बरोबर. क्यूब झाकून ठेवा. x minus 2i x square minus आहे म्हणून प्लस x into 2i आणि मग हे दोघं जण आहेत म्हणून 2i चा स्क्वेअर. सो x minus 2i x square plus 2 into xy म्हणजे 2xy 2 चा स्क्वेअर 4 y चा स्क्वेअर y स्क्वेअर. इट इज अ क्यूब ऑफ 3. हा 3 चा हा p चा हा 5 चा हा q चा. क्यूब झाकून ठेवा. 3p वजा 5q पहिल्याचा स्क्वेअर प्लस दोघांचा गुणाकार प्लस दुसरे परत दोघं आहेत म्हणून ब्रॅकेट आहे. असंच 3 चा स्क्वेअर आहे 3 चा स्क्वेअर प्रत्येकाचा स्क्वेअर करायचा. 3 चा स्क्वेअर 9 p चा स्क्वेअर p स्क्वेअर 3 5 जा 15pq 5 चा स्क्वेअर 25q चा q स्क्वेअर. अशा पद्धतीने अशा प्रकारची गणित इतकी सोपी आहेत. फॉर्म्युला वापरता आला पाहिजे. फॉर्म्युला कसं सांगितलं मी तुम्हाला कसं वापरायचं आहे. पाठ करायचा नाहीये. आपण अजून 2-4 गणित घेऊयात म्हणजे तुमच्या पूर्णपणे डोक्यात घुसेल. पहा आणखी 2-3 गणित घेतो म्हणजे तुमचं ते पक्क लक्षात बसेल. बघा 250p cube plus 432q cube 1 plus q चा क्यूब अपॉन 125 24aq plus 81b cube y cube plus 1 upon 8y cube 125k cube plus 27m cube. अजून गणित घेणार आहेत आपण. ठीक आहे लक्ष द्या. सोपे सोपे आधी घेतो बघा. हा 1 चा क्यूब आहे हा q चा आहे. q चा क्यूब हा 5 चा आहे म्हणून q अपॉन 5 ब्रॅकेट क्यूब. क्यूब झाकून ठेवा. इथे राहील 1 इथे राहील q अपॉन 5. सेकंड ब्रॅकेट मध्ये बघा क्यूब झाकून ठेवतात. पहिल्याचा स्क्वेअर प्लस मायनस दोघांचा गुणाकार आणि दुसरा जो आहे q अपॉन 5 त्याचा स्क्वेअर. 1 plus q upon 5 1 चा स्क्वेअर 1 एक ने बोललं म्हणजे q upon 5 आणि q चा स्क्वेअर q स्क्वेअर आणि 5 चा स्क्वेअर 25. किती सिस्टमॅटिक सोडवले बघा. फक्त हा ब्रॅकेट मध्ये लिहा. क्यूब झाकून ठेवा. ह्या असं लिहिलं. पहिल्याच्या डोक्यावर 2 प्लस आहे म्हणून मायनस त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि दुसऱ्याचा स्क्वेअर. हे असंच स्क्वेअर केला फक्त गुणाकार केलाय आणि स्क्वेअर केलाय.
अजून हे बघा इथे y क्यूब प्लस हा 1 चा आहे, हा 2 चा आहे म्हणजे y म्हणजे हा 1/2y चा आहे. पहिला क्यूब झाकून ठेवा. y प्लस 1/2y y आणि 1/2y. आता बघा बरं, पहिल्याचा स्क्वेअर प्लस आहे म्हणून दोघांचा गुणाकार आणि दुसरा जो आहे 1/2 त्याचा स्क्वेअर, दुसऱ्याचा स्क्वेअर. y स्क्वेअर मायनस हे y गेले, वरती राहिला 1 खाली राहिला 2. 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर आहे 4, y चा स्क्वेअर आहे y स्क्वेअर. बघा y स्क्वेअर किती राहिला 1 चा 1 2 प्रत्येकाचा स्क्वेअर करायचा. 2 चा 4 y चा y स्क्वेअर. सोपी आहे म्हणून पटापटा होतात. बघा हा 5 चा क्यूब आहे, हा k चा आहे म्हणून 5k क्यूब. हा 3 चा आहे, हा m चा आहे. क्यूब झाकून द्या. पहिल्या ब्रॅकेट मध्ये 5k प्लस 3m पहिल्याचा स्क्वेअर मायनस दोघांचा गुणाकार प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर. 5k प्लस 3m. बघा ब्रॅकेट स्क्वेअर पहिल्याचा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर 25 k चा स्क्वेअर k स्क्वेअर मायनस 5 3 जा 15 km. 3 चा स्क्वेअर 9 m चा स्क्वेअर m स्क्वेअर. घाई होते का? आय थिंक इट्स व्हेरी सिंपल. बट इन दॅट 2 एक्झाम्पल्स थोडंसं वेगळं आहे. बघा काय वेगळं आहे बघा. 24 आहे कोणाचा क्यूब नाहीये, 81 पण कोणाचा क्यूब नाहीये. इथं बघा ना क्यूब 1 8 27 64 याच्यात आहे का हे दोघं? म्हणजे तुम्हाला दोघांमध्ये काही कॉमन घ्यावं लागेल. हा आहे याचा क्यूब, हा बीचा क्यूब. मग मी 3 कॉमन घेतला. बघा 3 ने भागले 3 8 24 24 ला 3 ने भागले 8 राहतं a क्यूब आणि 81 ला 3 ने भागले 27 राहतं. 3 कॉमनच आहे. आता माझ्या लक्षात हा 8 हा 2 चा आहे, हा 3 चा आहे म्हणजे हा 2a 2 आणि a 2a चा क्यूब, हा 3 आणि b 3b ब्रॅकेट क्यूब. क्यूब झाकून ठेवा. 2a प्लस 3b. बघा 2a प्लस 3b सेकंड ब्रॅकेट मध्ये. परत इथे छोटा ब्रॅकेट मध्ये याला मोठा करा. 2a चा स्क्वेअर प्लस आहे म्हणून मायनस या दोघांचा गुणाकार प्लस दुसरा 3b आहे त्याचा स्क्वेअर 2a प्लस 3b असं. बघा ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे प्रत्येकाचा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर 4 a चा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस 2 3 जा 6ab प्लस 3 चा स्क्वेअर 9 इथे बघा p क्यूब q क्यूब काय कॉमन येणार नाही. या दोघांमध्ये टेक 2 कॉमन. 250 ला 2 ने भागल्यावर 125 राहील. याला 2 ने भागल्यावर 216 होईल. आता हा पण क्यूब आहे हा पण क्यूब आहे. बघा ना 125 5 चा आहे, 216 6 चा आहे. मग कसं लिहिणार 5 5 हा p हा 6 चा हा q चा. पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय होईल क्यूब चुकून ठेवा 5p प्लस 6q. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये पहिल्याचा स्क्वेअर प्लस आहे म्हणून मायनस दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्याचा झालं. ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे प्रत्येकाचा 25p स्क्वेअर 5 सक 30 p क्यूब 6 चा स्क्वेअर 36
5 25 पी स्क्वेअर मायनस 30 पी क्यू प्लस 36 क्यू स्क्वेअर. आहे की नाही सोपं एकदम. अजून 2-3 गणितं घेतो म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल. बघा मी जवळजवळ 6.2 मधली जवळजवळ सगळी गणितं घेतली. आता 6.3 मधल्या त्रिज्या मधली काही गणितं घेतो बघा म्हणजे आपल्याला आणखी समजेल, सोपं जाईल. याच्यामध्ये 54 पी चा क्यूब मायनस 250 क्यू चा क्यूब, त्यानंतर a क्यूब मायनस 1 अपॉन a क्यूब, आता याच्यावर आधारित काही सिम्प्लिफायची पण गणितं आहेत तर ती पण गणितं घेतोय मी. या ठिकाणी सिम्प्लिफाय a मायनस आणि a क्यूब मायनस b क्यूब. पहा थोडीशी अवघड गणितं आहेत ती. एकदा फॉर्म्युला तुमच्या लर्न झाली, अरे सॉरी, नीट लक्ष द्या, एवढंही अवघड नाहीये. सिम्प्लिफायचे गणितं घेतात 2x plus 3y ब्रॅकेट क्यूब 2x minus 3y ब्रॅकेट क्यूब. बलाढ्य गणित घेतलं बघा मी. हे गणित समजलं तर कदाचित तुम्हाला बाकीचं सुद्धा समजेल. अजून एक सोपं गणित घेतो p क्यूब मायनस p प्लस 1 ब्रॅकेट क्यूब. नीट लक्ष द्या, जर फॉर्म्युले जर का तुमचे लर्न असतील तर इट इज व्हेरी सिंपल टू सॉल्व दॅट टाइप ऑफ एक्झाम्पल्स. ओके, आता या ठिकाणी बघा हा a चा क्यूब आहे, हा इथे घेतो a चा क्यूब आहे मायनस हा 1 चा आहे, हा पण a चाच आहे म्हणजे 1 अपॉन a ब्रॅकेट क्यूब झालं. झाकून ठेवा a मायनस 1 अपॉन a पहिल्याचा स्क्वेअर प्लस दोघांचा गुणाकार प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर. पहिला ब्रॅकेट असतात a स्क्वेअर प्लस a कॅन्सल राहिलं 1 प्लस 1 चा स्क्वेअर 1 a चा स्क्वेअर a स्क्वेअर. अशा पद्धतीने हे गणित या ठिकाणी पहा किती सोपं आहे. फक्त ब्रॅकेटचा क्यूब लिहिलाय, याचा स्क्वेअर मायनसचा प्लस दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्याचा स्क्वेअर. फक्त हा ब्रॅकेटचा स्क्वेअर करताना प्रत्येकाचा स्क्वेअर करायचा, एवढी काळजी घ्या. हा काय कुणाचा क्यूब नाहीये बघा, इथं क्यूब आहे इथं क्यूब आहे, पण हा काय कुणाचा क्यूब नाहीये म्हणजे यू हॅव टू टेक कॉमन. मग मी 2 कॉमन लिहिले, 54 4 लिहिले 0 म्हणजे 2 कॉमन. 54 ला 2 ने भागले 27 पी क्यूब, हे 250 भागले 2 125 आणि क्यूब क्यूब. बघा आता हा 3 चा आहे, हा p चा आहे म्हणून 3p ब्रॅकेट क्यूब. हा 5 चा क्यूब आहे, हा q चा आहे म्हणून हा 5 क्यूब. झाकून घ्या 3p मायनस 5 क्यूब बरोबर आहे का बघा. 3p मायनस 5 क्यूब पहिल्याचा स्क्वेअर मायनस आहे म्हणून प्लस दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्याचा स्क्वेअर. असंच स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 9 p चा p स्क्वेअर प्लस 3 15 p क्यूब प्लस 5 चा स्क्वेअर 25 q चा स्क्वेअर q स्क्वेअर. असं सोपे गणित आहेत खूप. नाव सिम्प्लिफाय मध्ये पुन्हा एकदा आठवण करून देतो. आता हे गणित तुमच्या लक्षात आलं, 2 कॉमन घेतलाय, 2 असाच, हा 3 आणि हा p म्हणजे 3p चा क्यूब, 5 आणि q म्हणजे 5p चा क्यूब. क्यूब झाकून ठेवलं, याचा स्क्वेअर मायनस आहे म्हणून प्लस दोघांचा गुणाकार दुसऱ्याचा स्क्वेअर आणि स्क्वेअर केलं. ब्रॅकेटचा स्क्वेअर करताना प्रत्येकाचा स्क्वेअर करायचा. आता याच्या आधी आपण 2 फॉर्म्युले शिकलो होतो, ते तुम्हाला आठवण करून देतो. बघा a प्लस b ब्रॅकेट क्यूब असताना मी सांगितलं a क्यूब a स्क्वेअर a
दुसरी पद इकडून बी क्यूब बी स्क्वेअर बी, इथे 3 आणि प्लस आहे म्हणून सगळीकडे प्लस. परत पहा ए क्यूब ए स्क्वेअर ए बी क्यूब बी स्क्वेअर बी, बरोबर. इथे 3 प्लस मायनस आहे ना म्हणून मायनस प्लस मायनस. मायनस असलं की एका आडे, प्लस असलं की सगळ्यांना. हे फॉर्म्युले नीट लक्ष ठेवा, याचा उपयोग आता आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्याचप्रमाणे आता हे जे फॉर्म्युले आपण शिकलो कोणते, सम ऑफ टू क्यूब्स आणि डिफरन्स ऑफ टू क्यूब. क्यूब झाकून ठेवा, पहिल्याचा स्क्वेअर मायनस दोघांचा गुणाकार दुसऱ्याचा स्क्वेअर ए मायनस बी, पहिल्याचा स्क्वेअर प्लस दोघांचा गुणाकार दुसऱ्याचा स्क्वेअर. बघा आता आला बघा, ब्रॅकेटचा क्यूब. ब्रॅकेटचा क्यूब म्हणजे हे दोन फॉर्म्युले बघा, ए क्यूब ए स्क्वेअर ए बी क्यूब बी स्क्वेअर बी, इथे एक 3 इथे एक 3 मायनस प्लस मायनस झालं का. आता हा मायनस ब्रॅकेट मध्ये ए क्यूब मायनस बी क्यूब आहे, आपण ब्रॅकेट काढून घेऊ म्हणजे मायनस ए क्यूब आणि मायनसचा होईल प्लस बी क्यूब. बघा ए क्यूब आणि मायनस, हा प्लस ए क्यूब आणि हा मायनस ए क्यूब, गेट कॅन्सल. मायनस बी क्यूब आणि प्लस बी क्यूब also get cancelled, they are the opposite terms. And minus 3a square b plus 3ab. या ठिकाणी तुम्ही कॉमन घेऊ शकता. बघा इथं a चा स्क्वेअर इथं a म्हणजे a कॉमन, इथं 3a इथं 3a म्हणजे 3 कॉमन, इथं b चा एक घात आणि इथं 3a स्क्वेअर b 3ab स्क्वेअर, इथं b raised to 1 b raised to 2a म्हणजे टेक b कॉमन. As well as here is a minus sign, you can take minus common. बघा वजा चिन्ह 3ab, वजा गेलं 3 गेलं, a एक गेला, एक a राहिला, b गेला. प्लस मधून मायनस गेल्यामुळे मायनस 3 गेलाय, a गेलाय, 2 पैकी एक b गेला म्हणून एक b राहिला. परत पहा हा p चा क्यूब, आता इथे ब्रॅकेट आहे म्हणून मायनस साइन म्हणून ब्रॅकेट घालतो बरं. p प्लस 1 ब्रॅकेट क्यूब ठीक आहे, a प्लस b ब्रॅकेट क्यूब, क्यूब स्क्वेअर एक घात क्यूब स्क्वेअर एक घात. बघा 1 क्यूब 1 स्क्वेअर 1, इधर 3 प्लस आहे म्हणून प्लस प्लस प्लस. आहे का लक्षात? हे जर लक्षात नसेल तर मग अवघड आहे. चला p क्यूब आतमध्ये बघा 3 3 1 3 याचा गुणाकार बघा 3p स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1 3 1 जा 3p आणि 1 चा क्यूब 1. ब्रॅकेट लावून टाका p क्यूब, आता सगळ्यांचे साइन चेंज होतील सगळ्यांचे. मायनस p क्यूब मायनस 3p स्क्वेअर मायनस 3p मायनस 1 प्लस मायनस गेट कॅन्सल. सो व्हॉट रिमेन्स, दॅट इज द आन्सर. हा फॉर्म्युला फक्त समजून घ्या. p प्लस 1 ब्रॅकेट क्यूब मी काय केले बघा, पहिल्याचा क्यूब स्क्वेअर एक घात दुसऱ्याचा क्यूब स्क्वेअर एक घात, इथं 3 प्लस प्लस प्लस. हा p क्यूब 3 1 3 3p स्क्वेअर, एक चा स्क्वेअर 1 3 1 3p आणि एक चा क्यूब 1. बघा बरं ह्या कंसात p क्यूब 3p स्क्वेअर 3p प्लस 1 आणि ब्रॅकेट काढला मायनस साइन बाहेर आहे, आतले सगळ्यांचे साइन चेंज होत आहेत. मग दोघं प्लस p क्यूब आणि मायनस क्यूब कॅन्सल, जे राहिलं ते आन्सर. अशा पद्धतीने ब्रॅकेट क्यूबचे फॉर्म्युले आणि सम ऑफ अँड डिफरन्स ऑफ टू क्यूबचे फॉर्म्युले दोन्ही वापरता आले पाहिजे. आता आपण थोडंसं अवघड वेळ लागत चाललोय. हे दोनच गणित तुम्हाला सोडून जाणार आहे कारण खूप मोठी गणित आहेत, म्हणजे ह्या ठिकाणी हा टॉपिक संपेल. मग बघा 2
2x प्लस 3y ब्रॅकेटचा क्यूब आहे म्हणजे a प्लस b ब्रॅकेट क्यूब बघा पहिल्याचा क्यूब नंतर स्क्वेअर एक घात दुसऱ्याचा क्यूब स्क्वेअर एक घात बरोबर आहे इथे एक 3 आणि इथे एक 3 मधल्या दोन पदाला 3 3 लावायचे प्लस आहे म्हणून प्लस 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 मायनस ब्रॅकेट ठेवलं बघा परत पहिल्या दोघांचा क्यूब आहे ना मायनस आहे 2x चा क्यूब 2x चा स्क्वेअर 2x रेस टू 1 3y चा क्यूब 3y चा स्क्वेअर 3y रेस टू 1 इथे एक 3 इथे एक 3 मायनस आहे म्हणून मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस कळलं का ही मांडणी समजली असेल तर हे गणित अतिशय सोपं आहे फक्त मोठे वास्ट आता ब्रॅकेटची देते आधी क्यूब आणि स्क्वेअर करून घेऊ 2 चा क्यूब 8 x चा क्यूब x क्यूब प्लस 3 इंटू 2 चा स्क्वेअर 4 x चा x स्क्वेअर इंटू 3 चा रेस टू 1 बरोबर प्लस 3 गुणिले 2x 3 चा स्क्वेअर 9 y चा स्क्वेअर y स्क्वेअर 3 चा क्यूब 3 चा 3 वेळा गुणाकार आता 2 चा क्यूब 8 x चा x क्यूब वजा 2 चा स्क्वेअर 4 x चा x स्क्वेअर 3 गुणिले 2x 3 चा स्क्वेअर 9 y चा y स्क्वेअर 3 चा घन 27 y चा घन y घन आता मी ब्रॅकेट काढून टाकतो बघा 8x घन आता गुणाकार राहिला नाही का 8x चा घन आधी 3 चौक 12 12 36 x चा वर्ग y 3 गुणे 6 7 54 x y वर्ग अजून एकदा गुणाकार करायचा राहिलेला आहे x घन वजा 3 चौक 12 12 36 x वर्ग y अधिक 3 गुणे 6 9 54 x y वर्ग वजा 27 y आता घन पूर्ण झाले आता हा कंस काढताना आतले साइन चेंज होती 8x घन 36x वर्ग y 54xy वर्ग 27y घन आता सगळ्यांचे साइन चेंज 8x घन 36x वर्ग y अधिकचं होईल 54xy वर्ग आणि याचं होईल अधिक 27y घन लाईट टर्म शेजारी घ्या लाईट टर्म बघा हा याचा लाईट टर्म हा आहे (36x स्क्वेअर y) या शेजारी हा घ्या नंतर 54xy स्क्वेअर या शेजारी लाईट टर्म शेजारी घ्या 27y क्यूब लाईट टर्म से लाईट टर्म से लाईट टर्म साइन चेंज येत म्हणजे दोन जण कॅन्सल साइन सेम येत म्हणजे 36 36 72 x स्क्वेअर y साइन डिफरंट आहे म्हणजे दोन जण कॅन्सल 27 27 54 y क्यूब या दोघांचं तुम्हाला काही कॉमन घ्यायचं असेल 9 8 72 9 7 54 यू कॅन टेक 9 कॉमन x इज नॉट हियर x नाही आहे y आहे 9 8 72 x वर्ग असाच y बाहेर गेलाय 9 7 54 नाही 18 कॉमन निघाला 18 सॉरी 18 चौक 72 x स्क्वेअर तसाच y बाहेर गेला प्लस 18 3 54 होते y एक बाहेर गेला म्हणजे 2 शिल्लक हे घ्या नाही तर नका घेऊ इथपर्यंत सगळ्यांना आलं पाहिजे एकदम सिस्टमॅटिक सोडवले कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही काहीही टेन्शन घ्यायचं नाही आता बघा
मोठं गणित आहे, याच्यासारखंच बलाढ्य गणित आहे. बघा, पहिल्याचा क्यूब, त्याचाच स्क्वेअर, त्याचाच एक घात, दुसऱ्याचा क्यूब, दुसऱ्याचा स्क्वेअर, त्याचाच एक घात, इथे एक 3 आणि इथे एक 3, मायनस एक प्लस आणि मायनस. हा झाला पहिल्याचा क्यूब मायनस. मायनस आता परत पुन्हा तेच आहे. 3xy चा क्यूब, 3xy चा स्क्वेअर, त्याचा एक घात, 2ab, 2ab चा क्यूब, 2ab चा एक घात, क्यूब आहे नंतर स्क्वेअर आहे, सॉरी, मग एक घात, इथे 3, इथे 3, प्लस असल्यामुळे प्लस प्लस प्लस. आता जे जे ब्रॅकेट आहेत ते सोडून त्याचे स्क्वेअर क्यूब काय असते बघा, प्रत्येकाचं करायचं. 9 हो क्यूब आहे ना, 27 x क्यूब y क्यूब, 3 चा स्क्वेअर 9, x चा स्क्वेअर x स्क्वेअर y स्क्वेअर, 3 into एकच घात आहे म्हणजे 3xy, 2 चा स्क्वेअर 4, a चा a स्क्वेअर b चा b स्क्वेअर, 2 चा क्यूब 8 आणि a चा पण a क्यूब b क्यूब मायनस. हा गुणाकार आपल्याला करायचा आहे बघा. सेम येईल बघा, सगळे सेम आहेत फक्त चिन्ह वेगळे आहेत बघा. प्लस आहे इथं, प्लस इथं ब्रॅकेट. गुणाकार करून घेऊ. 27x घन y घन 9 त्रिक 27, 9 त्रिक 18 त्रिक 54 होईल बघा. x चा स्क्वेअर y चा स्क्वेअर आणि ab, 4 त्रिक 12, 12 त्रिक 36 xy आणि a स्क्वेअर b स्क्वेअर. हीच पद आहे फक्त चिन्ह वेगळी आहे बघा. इथं अधिक आहे, सॉरी बरोबर, इथं अधिक, सगळे अधिक आहेत. हा ब्रॅकेट काढायचा खालचा. हा मायनस आहे म्हणजे मायनस 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 मायनस, 1 2 3 सगळे साइन चेंज झाले बघा. याचा लाईक टर्म बघा, साइन चेंज आहे, कॅन्सल. हा -54 साइन सेम ऍडिशन, 54 54 108 मोठे साइन मायनस x स्क्वेअर y स्क्वेअर ab. हा प्लस 36 आणि मायनस 36 लाईक टर्म से कॅन्सल, साइन सेम, हे दोघं जण 8 आणि 8 16 मोठे साइन मायनस a क्यूब b क्यूब. परत मायनस कॉमन घेऊ शकता. 16 आणि 108 मध्ये मला असं वाटतं 8 ने भाग जाईल, नाही जात 8 ने, 4 ने भाग जाईल. x इथं a आणि b आहे बघा, म्हणजे a b कॉमन निघेल. कॉमन घ्यायची तर घ्यायला नका घेऊ. 4 घेतलं, 4 गुणे मायनस बाहेर गेलं बघा, 4 गुणे 8, 4 7 8 22. हा x स्क्वेअर असाच y स्क्वेअर असाच, हे दोन बाहेर गेले.
मायनस साईन बाहेर गेल्यामुळे प्लस झालं. 4 चौक 16. ए क्यूब मधला एक गेला म्हणजे ए स्क्वेअर आणि बी क्यूब मधला एक गेला म्हणजे बी स्क्वेअर. दॅट इज द आन्सर. या ठिकाणी हा टॉपिक तुम्हाला समजला असं गृहीत धरतो. 6.2 आणि 6.3 तुम्ही घरच्या अभ्यासात करायचे. धन्यवाद.